फ्रेंड्स, टायटल तर तुम्ही वाचलंच ना. वाढ करायचं तुम्हाला पण लगबग लागलेली आहे. संक्रांत राहिली तरी किती लाभ हो. चला तर मग लवकरात लवकर इन्स्टंटली वाढ सुरू करूया. त्यासाठी मी काय लागणार आहे, किती खर्चात होणार आहे, सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला वाढ सिरीज ही फर्स्ट आहे, जर तुम्हाला पूर्ण सिरीज बघायची असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वाण तयार करण्यासाठी मी मिशोवरनं काही प्रोडक्ट मागवलं आहे. चला आपण अनबॉक्सिंग करूया. खूप सुंदर दिसतं ओरिजिनलमध्ये. हे प्रोडक्ट खूप रिजनेबल आहे. मी 95 रुपीजला घेतलं आहे. 95 रुपीजला 24 पीसेस मला मिळाले आहे. हे MDF बोर्ड आहे. आपण प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात गणपती बाप्पापासून करतो, तर का नाही आपली वाण सिरीजची फर्स्ट सिरीज आपण गणपती बाप्पापासून सुरू करूया. त्यासाठी मी हे MDF बोर्ड यूज करणार आहे. हे खूप छान आहे, खूप छान क्वालिटी 95 रुपीजमध्ये. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेन. जर तुम्हाला हे नसतील घ्यायचे तर तुम्ही कार्डबोर्डपासून सुद्धा सेम क्राफ्ट तयार करू शकता. आता मी मोल्डेड क्ले यूज करते. याला मिक्स करून घेतले छान प्रकारे. आता तुम्हाला हे क्राफ्टच्या शेवटी मी तुम्हाला पूर्ण टोटल आपल्याला किती खर्च लागला, आपल्याला एक पीस बनवायला किती खर्च, पूर्ण टोटल खर्च किती लागेल हे देखील सांगणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत जुळून राहा. फ्रेंड्स, आपण एक गणपती बाप्पाचे डेकोर तयार करणार आहोत. वॉल हँगिंग खूप सुंदर, रिअलमध्ये तर खूप जास्त सुंदर दिसतं. हे बाजूला ठेवलेलं वॉल डेकोर तुम्ही बघू शकता. हे आपण जे बनवतोय त्यापेक्षा अजून जास्त इझी आहे आणि ते पण खूप सुंदर आहे. तुम्हाला हवं तर व्हिडिओ लिंक करा. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण हळदी कुंकू सिरीज करतो. हे वाण तयार करते. ही फर्स्ट सिरीज आहे माझी. त्याच्यानंतर अजून मी बँगल्सपासून एक छानसा डेकोर तयार करणार आहे. जर तुम्हाला इच्छुक असाल, तुम्हाला आवडत असेल, जर तुम्हाला तुमचं वाण घरी करायचं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कनेक्टेड राहा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणे तुम्ही कनेक्टेड राहाल आणि जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लवकरात लवकर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल. अशा प्रकारे मी याला फक्त लाइनिंग द्यायची म्हणून, याच्यावर टेक्स्चर म्हणून, एक टच म्हणून हे केलं आहे. तुम्ही हे वाण म्हणून फ्रेंड्सला दिल्यावर 101% तुम्हाला प्रत्येकजण विचारणार आहे, एवढं सुंदर आणि युनिक वाण तुम्ही कुठून आणलं, ही माझी गॅरंटी आहे. जर तुम्ही केलं असेल तर प्लीज मला फोटो शेअर करा इंस्टाला. MDF बोर्ड इतके छान आहे, इतके सुंदर शेप्स आहेत त्यामध्ये, डिफरंट. या MDF पासून आपण अजून डिफरंट प्रकारचे वाण तयार करणार आहोत. तुम्हाला जेवढे हवे वाण 6, 12 ते तुम्ही करू शकता, जेवढे तुमच्याकडे पाहुणे असणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून घरामध्ये हे MDF बोर्ड अजून डिफरंट, जर तुम्ही क्राफ्टर असाल तर अजून डिफरंट क्राफ्ट करायला खूप छान उपयोगात पडणार आहे. आणि 95 रुपीजमध्ये ही क्वालिटी बेस्ट आहे. जर तुम्हाला आवडत असेल लिंक मला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक शेअर करते. आता अशाच प्रकारे आपण कंटिन्यू करूया. हे बघा, मोल्डेड क्लेच्या साहाय्याने आपण गणपती तयार करणार आहोत. हे सुरुवातीपासून व्हिडिओमध्ये जे बाजूला ठेवलेलं तुम्ही दुसरं हँगिंग बघताय ते मी पिस्ताच्या शेलपासून तयार केलेलं आहे. त्यामध्ये यापेक्षा खूप जास्त कमी खर्च येणार आहे. अजून त्यामध्ये क्ले यूज होणार नाही आहे. जर तुम्हाला गणपती बाप्पाची शेप करायला हार्ड जात असेल तर तुम्ही यापेक्षा सोप्या पद्धतीने मी अजून एक क्राफ्ट तयार करणार आहे. सेम हँगिंग प्लेस, फक्त गणपतीच्या ऐवजी आपण दुसरं काहीतरी इझी करूया. तर तुम्ही फक्त कनेक्टेड राहा, मी तुम्हाला छान अजून भारी आयडिया देणार आहे. चला फ्रेंड्स, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आता कॅल्क्युलेशन करून घेऊया. यासाठी आपल्याला काय साहित्य लागलं आणि कितीमध्ये आपल्याला हे एक पीस मिळणार आहे. आपण 6चं कॅल्क्युलेशन करूया, जेणेकरून आपल्याला इझी जाईल. आपण MDF यूज केला आहे यामध्ये, मोल्डेड क्ले, कलर्स अँड मिरर्स. सर्वात प्रथम म्हणजे आपण MDF मिळाले आपल्याला 95 रुपीजला 24. आपल्याला एक MDF मिळतोय 3.95 रुपीजमध्ये. आपण 6चं कॅल्क्युलेशन करत असल्यामुळे आपल्याला नियर अबाउट 24 रुपीजमध्ये आपल्याला MDF पडणार आहे. ओके. आफ्टर दॅट क्ले, 25 रुपीजच्या क्लेच्या पॅकमध्ये आपण 2 MDF रेडी करू शकणार आहोत. आणि आपल्याला मिररचे 2 पॅकेट लागणार आहेत 20 रुपीजमध्ये. सपोज 20 रुपीजचे पॅकेट, आपण त्यामध्ये 6 MDF कव्हर करू शकतो आहे. आणि ब्लॅक अँड व्हाईट ॲक्रेलिक कलर तो आपल्या प्रत्येकाकडे अवेलेबल असतोच, आणि नसला तरी आपण नक्कीच घेऊन या, तो आपल्याला नेहमी लागतच असतो. अशा प्रकारे हे आपलं पूर्ण कॅल्क्युलेशन करून आपल्याला मॅक्स टू मॅक्स 50 रुपीजमध्ये 15 रुपीजमध्ये हे गणपती बाप्पाचं इतकं छान इलिगंटचं वॉल डेकोर वाण म्हणून फक्त 15 रुपयामध्ये पडणार आहे. तर तुम्हाला सांगा, किमतीच्या मनाने तुम्ही आपण घरी केलेल्या आपल्या भावनांनी, आपल्या मनाने इतकं छानसं वॉल डेकोर केलं तर कसं वाटेल. किती सुंदर आहे, किती कमी खर्चात आहे.
तुम्ही हे नक्की सांगा की 15 रुपीजमध्ये हे तुम्हाला कसं वाटतंय. दोघं बॉर्डरच्या मध्ये आपण मिरर कटआउट लावून घेणार आहोत. व्हाईट ॲक्रेलिक कलरने गणपती बाप्पाला कलर करून घेऊया. माझ्याकडे स्पार्कवाला व्हाईट कलर होता, मी तो यूज करते. तुमच्याकडे साधा असला तरी चालेल, आपण नंतर त्यावर तसेही स्पार्क स्प्रेड करणार आहोत. आता परत एक वेळेवर व्हाईट कलरची कोटिंग करते गणपती बाप्पावर आणि मग त्याच्यावर आपण चमकी टाकून घेऊया. एक पुन्हा व्हाईट कोट टाकून आपण त्यावर चमकी टाकून घेतली आहे. अशा प्रकारे पूर्ण एक्स्ट्राची चमकी बाहेर काढल्यानंतर हे व्हिडिओमध्ये क्लिअर नाही आलं आहे फ्रेंड्स, पण तुम्ही सिरियसली ट्रस्ट मी, इतकं छान शाईन करत होता गणपती बाप्पा. आणि मी एका दोऱ्यामध्ये एक पॉम्पॉम आणि एक घंटी असं ओढून ते मागे स्टिक करून घेतलं आहे. अशा प्रकारे आपलं छानसं इलिगंटचं आणि खूप खूप सुंदर असं डेकोर तयार झालं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज नक्की कळवा फ्रेंड्स. सिरियसली खूप सुंदर दिसतंय. आवडत असेल तर प्लीज रिस्पॉन्स देत जा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स. एन्जॉय.